जोर से मतलब बस. मी परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देते. प्रभूने आजचा दिवस दाखवला आणि प्रभूला धन्यवाद देते की परमेश्वरने स्तुतीला 3 वर्ष सांभाळून मतलब हॉस्पिटलच्या नंतर 3 वर्ष सांभाळून तिसरा बर्थडे पण अद्भुत केला आणि ते आपल्यामध्ये प्रभूला खरंच धन्यवाद देते. आणि प्रभूला धन्यवाद देते तिच्यासाठी ज्यांनी जी गोष्ट केली आहे त्यांना प्रभू खूप आशीष करू. आणि प्रभूला धन्यवाद देते की 28 तारखेपासून माझी थोडी तब्येत बरी नव्हती. काय काय खाण्यामध्ये मला फूड पॉयझन झालेलं, इन्फेक्शन झालेलं पोटात आणि खूप तब्येत खराब होती. म्हणजे वॉमिटिंग, लूज मोशन, म्हणजे ताकद नव्हती बिलकुल. पप्पा सांगत की पप्पा 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 तर हे खा ते खा आणि खाल्ल्याच्या नंतर पप्पा पप्पा आठवतात. मग खरंच प्रभूला धन्यवाद. पप्पा जेव्हा प्रार्थना करायचे ना रात्री बाजूलाच बसायचे, प्रार्थना करायचे, पप्पा थोडे मालिश करायचे, मग झोपून जायचे. मग परत हात आटला पप्पाला बघायचे. म्हणजे जेव्हा पप्पा प्रार्थना करतात आणि मालिश करणं बरं वाटायचं आणि परत ते खाल्ले काय परत त्रास व्हायचा. असं पूर्ण 2-3 कंटिन्यू 4 दिवस खूप त्रास होत होता. आणि खरंच कालच्या फ्रायडेच्या प्रार्थनामध्ये स्तुतीच्या बर्थडेच्या दिवशी पप्पांनी प्रार्थना केली आणि पप्पा बोलले तुला चंगाई भेटली, परत त्रास नाही होणार. आणि खरंच प्रभूला धन्यवाद, परमेश्वरने मला पूर्णपणे चंगाई दिली. आता काय पण खाल्लं तर म्हणजे अजिबात त्रास होत नाही. परमेश्वरने मला चंगाई दिली, मग प्रभूच्या नावाला धन्यवाद. आणि 4 दिवसानंतर मला चंगाई भेटली नाही, म्हणजे एकदम पूर्णपणे. तर मला डोक्यात काय आलं माहिती का, लाजरस 4 दिवसानंतर परमेश्वरने त्याला मुर्द्यातून बाहेर काढला आणि परमेश्वरने मला 4 दिवसानंतर चंगाई दिली. प्रभूच्या नावाने धन्यवाद. आणि पप्पा आम्ही पण धन्यवाद.